चला, स्वागत आहे तुमचं मित्रांनो आपल्या KT स्पर्धा या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती। आपण आज सरळ सेवा भरतीसाठी महत्त्वाचे असणारे सामान्य विज्ञानाचे काही प्रश्न पाहणार आहोत। ते प्रश्न आहेत 50 प्रश्नाच्या या सिरीजमध्ये आपण आजाराविषयी माहिती पाहू। हे आजाराविषयी माहिती परीक्षेला वैज्ञानिक घटकामध्ये काही स्वरूपामध्ये येतात। चला तर सुरुवात करू आपण। प्रथम पहिला स्वाईन फ्लू हा आजार कशामुळे होतो? तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 H1N1 मुळे होतो। दुसरं, जगात सर्वात प्रथम स्वाईन फ्लूची साथ कोणत्या देशात सुरू झाली? पर्याय क्रमांक 3 मेक्सिको। भारतात सर्वात प्रथम स्वाईन फ्लूची साथ कोणत्या शहरातून सुरू झाली? तर मित्रांनो, ती आहे पुणे शहर। राष्ट्रीय विषाणू संस्था कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 पुणे। हाफकिन ही संस्था कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 3 मुंबई। निपाह हा आजार कोणत्या प्रकारचा आहे? पर्याय क्रमांक 1 विषाणूजन्य। प्रश्न क्रमांक 7 निपाह हा विषाणू रोगाचा पहिला रुग्ण कोणत्या राज्यात सापडला? पर्याय क्रमांक 1 केरळ कोझिकोडी। प्रश्न क्रमांक 8 झिका हा विषाणूजन्य आजार कोणत्या डासामुळे होतो? तर पर्याय क्रमांक 3 एडिस इजिप्टी। प्रश्न क्रमांक 9 एडिस इजिप्टीमुळे कोणकोणता आजार होतो? तर पर्याय क्रमांक 3 डेंग्यू। प्रश्न क्रमांक 10 झिकाचा पहिला रुग्ण कुठे आढळला? तर पर्याय क्रमांक 4 केरळ। डेंग्यू हा आजार कोणत्या विषाणूपासून होतो? पर्याय क्रमांक 2 अर्बो विषाणू। प्रश्न क्रमांक 12 डेंग्यू या विषाणूचा अधिवेशन काळ किती दिवसाचा असतो? तर पर्याय क्रमांक 1 5 ते 7 दिवस। प्रश्न क्रमांक 13 टायगर मॉस्किटो असे कोणत्या डासास म्हणतात? पर्याय क्रमांक 1 एडिस इजिप्टी। प्रश्न क्रमांक 14 डेंग्यूचा डास केव्हाचा होतो? पर्याय क्रमांक 3 दिवसा। प्रश्न क्रमांक 15 डेंग्यूच्या तापास काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 ब्रोकबेन ताप म्हणतात। प्रश्न क्रमांक 16 डेंग्यू या आजारामध्ये काय कमी होते? तर पर्याय क्रमांक 3 प्लेटलेट्स व पांढऱ्या पेशी। प्रश्न क्रमांक 17 जपानी मेंदुदा हा आजार कोणत्या विषाणूपासून होतो? पर्याय क्रमांक 3 अर्बो विषाणू। प्रश्न क्रमांक 18 अतिसार या आजारात कोणत्या घटकाचा वापर होतो? तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 जलसंजीवनी, ज्याला ORS म्हणतात, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन। त्याच्यात पाणी, मीठ, लिंबू असते, साखर असते। प्रश्न क्रमांक 19 जलसंजीवनीमध्ये कोणते द्रावण नसते म्हणतात? नसते। तर मित्रांनो, कार्बोदके असतात, क्षार असतात आणि पाणी असतात। कार्बोदके हे साखरेच्या स्वरूपात, क्षार, मीठ आणि पाणी, मध नसते। तर पर्याय क्रमांक 4 हे मध नसते। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 20 चंडूपुरा मेंदूज्वर हे कोणत्या घटकामुळे होते? तर पर्याय क्रमांक 1 सँडफ्लाय या घटकामुळे होते। प्रश्न क्रमांक 21 चंडीपुरा या रोगाचे भारतातल्या कोणत्या शहरातून नाव पडले? तर चंडीपुरा नावाचा एरिया नागपूर या शहरात आहे म्हणतात, म्हणून पर्याय क्रमांक 4 नागपूर। प्रश्न क्रमांक 22 मोसमी फ्लू म्हणून कोणता आजार ओळखला जातो? तर पर्याय क्रमांक 1 इन्फ्लुएन्झा। प्रश्न क्रमांक 23 मंकीपॉक्स या आजाराचा रुग्ण सर्वप्रथम कुठे आढळून आला? तर त्याच्यामध्ये आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे अमेरिका। प्रश्न क्रमांक 24 टॅमीफ्लू हे औषध कोण्या आजारावर वापरतात? तर टॅमीफ्लू हे आजार स्वाईन फ्लू आजारावर वापरतात। प्रश्न 25 कोणत्या आजारा लैंगिक संबंधाने होतो? तर काविळबा हा लैंगिक संबंधाने होतो। प्रश्न क्रमांक 26 रेबीज हा आजार कोणत्या प्राण्यापासून होतो? तर रेबीज हा आजार कुत्रा या प्राण्यापासून होतो। प्रश्न क्रमांक 27 हिवताप निर्मूलन कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला? हिवताप निर्मूलन कार्यक्रम 1958 ला सुरू करण्यात आला। प्रश्न क्रमांक 28 हिवताप नियंत्रण कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला? तर हिवताप नियंत्रण कार्यक्रम 1953 ला सुरू करण्यात आला। मलेरियाचे सर्वाधिक बळी कोणत्या देशात गेले? तर पर्याय क्रमांक आफ्रिकन देशामध्ये। त्याच्यानंतर हिवताप केंद्र सरकार, राज्य सरकार कोणत्या प्रमाणात खर्च करते? तर 50% खर्च करतो। सुधारित हिवताप निर्मूलन कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला? 1977 ला। हिवताप निर्मूलनाचे ध्येय कधीपर्यंत साध्य करायचे? तर पर्याय क्रमांक 1 2030। हिवताप प्रतिरोध कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला? पर्याय क्रमांक 2 1999। प्रश्न क्रमांक 34 मलेरिया जंतूचा शोध कोणी लावला? तर मलेरिया जंतूचा शोध रोनाल्ड रॉस यांनी लावला। प्रश्न क्रमांक 35 जागतिक डास दिन कधी साजरा केला जातो? तर पर्याय क्रमांक 4 आहे 20 ऑगस्ट। प्रश्न क्रमांक 36 मलेरिया जंतूचे प्रकार किती? तर मलेरिया जंतूचे प्रकार आहेत 4। प्रश्न क्रमांक 37 मेंदूच्या हिवतापास कारणीभूत परजीवी कोणता? तर मित्रांनो, ते आहे प्लाझ्मोडियम फेल्सिफेरम। प्रश्न क्रमांक 38 प्लाझ्मोडियम फेल्सिफेरम हिवतापासाठी कोणती थेरी वापरतात? पर्याय क्रमांक 2 ACT थेरी वापरतात। ACTचा फुल फॉर्म काय आहे? प्रश्न क्रमांक 39 उत्तर आहे ॲटिमिशन्स बेस्ड कंबाईन थेरपी। प्रश्न क्रमांक 40 हिवतापावर प्रमुख औषध कोणते? तर मित्रांनो, ते आहे प्रायमाक्विन आणि क्लोरोक्विन। आपण इथं प्रायमाक्विनच दिलेला आहे। प्रश्न क्रमांक 41 केंद्रीय हिवताप नियंत्रण संस्था कुठे आहे? मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 हिमाचल प्रदेशात कौन्सिल या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 42 हिवतापाच्या चक्रामध्ये काय मोडत नाही? हिवतापाचं चक्र असते अंडी, अळी, कोश आणि प्रौढ। तर हे कात नावाचा पर्याय दिलेला आहे, ते नाहीये। तर हे हिवतापाच्या चक्रामध्ये कात मोडत नाही। तर पर्याय क्रमांक इथं 4 लक्षात घ्या, इथं चुकीने एक उत्तर दिलं गेलेलं आहे, कात हे सापाला असते। पर्याय क्रमांक 43 हिवतापाची माशी
किती अंडी घालते? ते घालते 100 ते 150. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 44 स्लीपिंग रिकनेस या आजारामध्ये कोणती अवयव बाधित होतात? तर मित्रांनो स्लीपिंग रिकनेस या आजारामध्ये यकृत हे अवयव बाधित होते. प्रश्न क्रमांक 45 काळा आजार नियंत्रण कार्यक्रम कधीचा आहे? तर काळा आजार नियंत्रण कार्यक्रम आहे मित्रांनो 1982 चा. 1983 चा आहे. प्रश्न क्रमांक 46 काळा आजार कोणत्या माशीमुळे होतो? तर मित्रांनो काळा आजार हा कोणत्या माशीमुळे होतो? तर सॅन्डफ्लाय माशीमुळे होतो. प्रश्न क्रमांक 47 मलेरिया आजारात रुग्णासमूळ उपचारासाठी कोणते औषध देतात? तर प्रायमाक्विन देतात, मी पहिल्या तिथे सांगितलं, आणि क्लोरोक्विन पण देतात. प्रश्न क्रमांक 48 वाळवंटी माशीमुळे कोणता आजार होतो? तर वाळवंटी माशीमुळे काळा आजार होतो. प्रश्न क्रमांक 19 एकपेशीय प्राण्यास काय म्हणतात? एकपेशीय प्राण्यास अधिजीव असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 50 हिवतापाचे निदान हे कसे केले जाते? तर मित्रांनो हिवतापाचे निदान हे रक्त तपासणीद्वारे केले जाते. अशा पद्धतीने